इस न्यूज के स्पॉन्सर है हॉटेल मदीना, मक्का मस्जिद, बीजापूर बेस, सोलापूर। प्रभाग क्रमांक 4 मधील जनतेशी आमदार विजय देशमुखांनी संवाद साधला। शहरोत्तर मतदारसंघातील मंगळवार पेठेतील अट्टल माहेश्वरी भवन येथे भाजप प्रभाग 4 वतीने जनसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला आमदार विजय देशमुख यांनी जनसंवाद बैठकीत जनतेशी थेट संवाद साधून अडचणी ऐकून घेतल्या व त्यावर त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात यापुढे प्रत्येक प्रभागात दर 2 महिन्यांनी थेट जनतेशी जनसंवाद साधून त्यांचे प्रश्न निकाली लावणार आहे, असे आमदार विजय देशमुख यांनी म्हटलं आहे। यावेळी माजी नगरसेवक अनंत जाधव, विनायक विटकर, वंदना गायकवाड, सुरेखा काकडे, महेश तापडिया, देविदास शेळेकर, राजाभाऊ काकडे, अजित गायकवाड, गणेश साखरे, गौतम कसबे, सचिन कुलकर्णी आदी उपस्थित होते। त्या आता आपण मोठं करायचं म्हणलं, तुम्ही लोकांनी घर जेव्हा पाडताल महानगरपालिकेचं सेटबॅक तुम्हाला नियम लागू लागेल, त्यावेळी रस्ता मोठं होऊ शकतात, वाहतूक होऊ शकतो। पण आता तुम्ही रस्ता मोठे करा म्हटल्यावर कोणी करू देत नाही। आणि आता तुम्ही बाजारपेठ मध्ये रस्ते करा, बाजारपेठ मध्ये गाड्या काढा, ही होऊ शकत नाही। बाजारपेठ मध्ये तुम्हाला महिलांसाठी स्वच्छतागृह पाहिजे। आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की स्वच्छतागृह पाहिजे, हे आम्हालाही वाटते। असं नाही की बाबा नसून नये असं नाही, पण कोणाच्या दुकानाजवळ स्वच्छतागृह कोणाला करू वाटतंय, कोणाच्या दुकानाजवळ तुम्ही बोर मारू देत नाही, कारण खटाखटा आवाज येते आणि तुम्ही स्वच्छतागृह तर लांबच कचरा कुंडी ठेवू देत नाही। आता आपण करायचं काय? आता तिथे जागाच नाही आहे, एक पूर्ववर्गी जागा कुठं शिल्लक नाही, तिथं तुम्ही मागत असाल तर तुम्ही कोणीही जागा तिथं देत असाल तर तुम्ही उद्या स्वच्छता करत आपल्यापैकी कोणीतरी त्या भागात जागा द्यायला पाहिजे। जागाच नाही तर महानगरपालिकेची जागा तिथं शिल्लक म्हणजे नाहीच आहे एकंदरीत। त्या भागात आपण त्याप्रमाणे त्या मागतात या बुधवारपेठ भागात ज्या माझ्या बघण्यात तर आपण गेल्या अनेक वर्षापासून आता जी परिस्थिती गेल्या 10 वर्षापूर्वी होती, आज तिथं ती परिस्थिती राहिली। तुमच्यापेक्षा त्या संवाद मी तिथल्या राहणाऱ्या लोकांशी संवाद करून चांगलं आपल्या आणि त्यांचं कसं एक प्रकारचं चांगलं तिथलं वातावरण निर्माण होऊ शकतं, आपल्या बरोबर कसं चांगलं होऊ शकतं, हे सातत्यानं आमचाही प्रयत्न असतं तिथं करण्याचा आम्ही करत असतो। मी आमदार असल्यामुळं गेले 4 वर्ष झालं महानगरपालिकेच्या निवडणुका नाही आहे नसल्यामुळं नगरसेवकाला 5 वर्ष नगरसेवक संपून 4 वर्ष झालं तरी आमच्या भागातल्या मला असं वाटतं की नगरसेवक त्यांच्या परीने तुम्ही फोन केले की येतात, काम करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांनी स्वतः नगरसेवक नसल्यामुळे अधिकारी त्यांचा ऐकत नसतात तरी ते येतात, तुमच्या सांगितलं यायचं काम करायचा प्रयत्न करून त्यांनी आपलं काम करायचं सातत्यानं प्रयत्न करतात। पण आमदारला किती निधी आहे? आमदारला वर्षातून 5 कोटी रुपये। मला त्या मुळेगाव रस्त्यापासून ते पूर्ण त्या हैदराबाद रोड आपलं पुण्या रोड पर्यंत कोंडीखेड हे 2 गावं माझ्या मतदारसंघात असल्यामुळे एवढ्यापर्यंत 5 कोटी मध्ये आपल्याला माहिती आहे रोज एक नवीन होत असतात, त्यांचेही अनेक प्रश्न असतात, त्यांचा प्रश्न करणं, तिथं ड्रेनेज पिण्याचं पाईपलाईन किंवा रस्ते तयार करणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो। तरी आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी विशेष निधी आम्ही मागितल्यावर प्रयत्नातून आपल्याला मिळू शकते आणि त्या निधीमधनं डीपीडीसी मधनं आपल्याला जवळपास वर्षाला 30 ते 40 कोटी रुपये मिळतात। त्या 30 ते 40 कोटी मध्ये आपल्याला सगळं कामं मागू शकत नाही आणि त्यामुळं एखादा गल्लीत रस्ता राहिला, एखाद्या बोळात रस्ता राहिला तर राहिलाच आणि यंदाच्या वर्षी भरपूर पाऊस होतं, त्यामुळे 2-4 महिने आपल्याला माहिती रस्ता करू शकलो नाही। आपल्याला सम्राट चौक ते पुन्हा राहायला जाणारा ब्रिज पर्यंत ते रस्ता जर एवढं खराब झालं होतं, सातत्यानं नागरिकांचं प्रश्न सातत्यानं आम्हालाही फोन होतं, पण तो कॉन्ट्रॅक्टर म्हणत होता की साहेब ते डांबर तिथं चिटकलं जात नाही, रोजच पाऊस आहे, त्यामुळे चिंता। आता आपण त्याचं आता जवळपास 70-80% काम झालेलं, अजूनही वाटचाल राहिलेलं आहे आणि तेही काम लवकरात होईल। आपण त्या तिथून त्या सम्राटपासून ते 22 पर्यंत तेही आपण आता सध्याला नवीन कामामध्ये घेतलेले आहे, तेही होऊन जाईल। आपण शिर्डी ब्रिज पासून ते डायरेक्ट आपलं स्मशानभूमीपर्यंत जो रस्ता फार खराब आहे ते मंजूर आहे, ते लोकांना रस्ते मंजूर आहे। थोडं पावसामुळे काही झालेले काही आता सध्याला आचारसंहिता होतं त्यामुळे झालेले राहिलेले रस्ते लवकर करू। आता शिर्डीने सांगितले की आपल्या कस्तुरबा मार्केट संदर्भात जरूर मी महानगरपालिकेत तो प्रश्न मांडेन, आयुक्तांना भेटेन आणि तिथं कसं निधी देता येते आणि कुठल्या प्रकारे काम होते तिथं कट्टे करून घेणं। पूर्वी कट्टे केलेले होते पण मला असं वाटतं की त्या कट्ट्यावर कोण बसलंच नाही।
ही रिक्वेस्ट आहे. आणि आता पुन्हा एकदा कंटॅक्ट करा म्हणलं तर पुन्हा एकदा कंटॅक्ट करून घेऊ आणि तिथल्या रस्त्याच्या संदर्भात आपण सांगितलं तर तो कस्तुरबा पाटील पूर्णपणे सिव्हिल कॉम्प्लेक्सचा करून घेण्यात येत. आपण त्यांना प्रयत्न करत असतो. आपल्या वीजच्या संदर्भात MSCBच्या संदर्भात सगळ्या त्याच्याकडे लक्ष देणे. मला असं वाटतं की आपल्या भागामध्ये अलीकडच्या काळामध्ये तर वीज जातच नाही. तरी बुधवारच्या दिवशी ज्या मेंटेनन्सचा दिवस असतो त्यांचा त्या दिवशी तो वीज जात असतो आणि त्यामुळं कोण अडचण होत असेल तर ते मी पुन्हा एकदा त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलून घेईन आणि त्या संदर्भात चर्चा करून आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. या व्यतिरिक्त आपण जे प्रश्न सांगितलेले आहेत ते लिहून घेतलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही सगळे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी. आपल्याला माहिती आहे गेल्या आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तसंच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ज्या विकासाच्या कामाकडे लक्ष देऊन त्यांनी ज्या या आपल्या सोलापूरमध्ये आपण म्हणलो होतं की विमान सेवा सुरू व्हावं, विमान सेवा चालू केलं. आता आपण सगळ्यांचं मागणी होती की IT पार्क व्हायला पाहिजे. त्याचंही आपल्या फडणवीस साहेबांनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आम्ही शब्द टाकल्या त्यांनी मंजुरी दिलं, त्याला जागाही घेतलं, त्याचंही काम केलं. म्हणजे शहराचा विकास व्हावा, शहरातल्या लोकांना हाताला काम करावं याचंही आम्हाला जाणीव असतो आणि काम करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि थोडं बहुत लेट होत असल्या कारण या सगळ्या गोष्टी आपल्या फक्त सोलापूर पुरतं मर्यादित नसतात आणि या IT पार्कांना हे ते कित्येक वर्ष झालं प्रयत्न करून आता पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये आपले मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला सहकार्य केल्यामुळे त्यांच्या प्रयत्नातून आज सुरू होत आहे. आपण खरंच मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मी खरंच अभिनंदन करतो, आभारी मानतो. सोलापूर विकासाच्या दृष्टिकोनातून घेऊन त्याचा प्रयत्न सातत्यानं फडणवीस साहेबांनी करतात व तसेच या भागातील विकास व्हावं आणि या भागातला जे काही आपल्या अडचणी असतात, जे काही रस्ते असू द्या, पिण्याचं पाणी असू द्या, ड्रेनेज असू द्या, मध्यंतरी आपण स्मार्ट सिटीतनं काही भागामध्ये ड्रेनेज पिण्याचं पाईपलाईन 50 वर्षापासून जे बदललं नव्हतं ते बदलून घेतलं पडलं केलं. पण काही भागात काय होते रस्ते अरुंद नसल्यामुळे किंवा आपण दरवर्षी रस्ता करतो पण दरवर्षी वाहून जातात पावसामुळे आणि त्यासाठी आता पुढच्या काळामध्ये सिमेंटचे रस्ते करून पुन्हा एकदा असं रस्ते वाहून घेऊन याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. आज इथं आलात आमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. असं संवाद कायम राहावं कारण मला असं वाटत होतं की आम्ही रोजच ऑफिसमध्ये दोन्ही वेळा बसतो पण येणारा वर्ग ठराविकच वर्ग तिथे बाकीच्या लोकांचे संवाद होत नाही. पण त्यामुळं आज ह्या सगळ्या आमच्या टीमची भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेते लोक कार्यकर्त्यांनी हा जो संवाद ठेवला तो आता माझ्या लक्षात आले की पुढे कायमचा संवाद तिथं प्रभागात ठेवावा. आपण सगळे ऑफिसमध्ये रोज येऊ शकत नाही किंवा भेटू शकत नाही. एखादा 2 महिन्यात 2 महिन्यात एखादा संवाद घडला तर त्यातल्या आपली जी खरीच अडचण जी आहे ती आमच्यापर्यंत समजण्याचा प्रयत्न होतो आणि आपलं खरंच मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व तसेच आपल्या भारतीय जनता पक्षाचे या भागातील आमचे कार्यकर्ते यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण सगळ्यांनी उपस्थित आहे. सन्माननीय नारायणजी कावळे साहेब व सन्माननीय विष्णू दुर्माजी, सन्माननीय धाडे सर व तसेच सन्माननीय सिद्धारामजी अमितजी गुंगे व तसेच आमचे सहकारी मित्र महेशजी तापड्या यांच्या सगळ्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण त्यांचा सगळ्यांचा वाढदिवस करूया, त्यांचा सत्कार करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊया. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द. होटल मदीना, एक बार खाओगे तो बार बार आओगे। खास रविवार के दिन सूफियानी बिरयानी और खास जुमा के दिन स्पेशल दालचा खाना, साथ में कद्दू की खीर और शीरखुरमा। हमारे यहाँ मटन दम बिरयानी, चिकन दम बिरयानी, कोफ्ता, अचार, मटन चाप, मटन मसाला, स्पेशल खीमा बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता मक्का मस्जिद के सामने, बीजापुर बेस, सोलापुर। खास सुबह में लजीज तहारी और पाया भी मिलेगा। प्रोप्राइटर अजहर पटेल।